थोड़ा सा आगे बुला लो सर, आगे बुला लो, आगे बुला लो, थोड़ा सा रेड लाइन तक। कोपरा आतमध्ये पण ट्रायपॉड लावले हा जवळ बोलव जवळ चला बघा इकडे। गणपती बाप्पा चला कुदी मार। यार रे ए गौरव बोल 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 नाही हे जे आमचे मंचावरनं फर्स्ट क्लास वाभाडे काढले ते आम्हाला खूप आवडले। आम्ही काय वाटतं मला थँक्यू म्हणायचं आहे हेमंत तुला आणि क्षितीला, कारण माझी आई अक्कलकोटची आहे, तिला कुठेतरी लहानपणी बहुधा ऍक्टर व्हायचं होतं, ते स्वप्न तिला पूर्ण नाही करता आलं म्हणून ते माझ्या मार्फत तिने पूर्ण केलं। तिची इच्छा होती स्टेजवर यायची कधीतरी आणि माझी इच्छा होती की तिने कधीतरी स्टेजवर येऊन लोकांसमोर परफॉर्म करावं, ते ह्या सिनेमासाठी झालं, याचा खूप आनंद आहे। तिला किती आत्मीयता या सगळ्याबद्दल चपला खाली काढून आली स्टेजवर, त्यामुळे मला फारच आनंद झाला या क्षणी माझी आई स्टेजवर परफॉर्म करते। तुला टफ कॉम्पिटिशन आहे पुढे आम्ही, एवढं मी सांगते नक्की। आणि काय लहान आणि बहीणच वाटते ना अगदी, फिल्मफेअरचं अँकरिंग पुढच्या वेळेला गेलं तुझ्याकडनं, वाघांच्या घरी आलं पण तुझ्याकडनं गेलं। सिद्धू, माझ्या आयुष्यातली प्रत्येक हिट गोष्ट ही माझ्या आईच्या हस्ते झालेली आहे, मग ते काही का असे ना, माझं पहिलं घर असेल, माझी पहिली गाडी असेल, आणि मला असं वाटतंय
पहिली बायको सुद्धा पहिली- म्हणजे आहे ती बायको सुद्धा. बायको सुद्धा. आणि मला वाटतंय पहिला भावंडांचा सिनेमा मी आयुष्यात केलेला आहे. आणि एकंदरीत रेकॉर्ड बघता ह्याचं पण जर का हा म्हणजे याचं पण जर का आईच्या हस्ते झालेलं आहे तर हे ब्लॉकबस्टर आहे 100%. कारण माझी आई ती काही असं जगा वेगळं स्पेशल करायला जात नाही. तिच्यामध्ये असलेलं सर्व प्रेम ती तिच्या शब्दांमध्ये, तिच्या मेसेजेसमध्ये, तिच्या पाठी उभं राहण्यामध्ये ती ओतत असते ते. आणि त्यातनंच जी काही ऊर्जा आपल्याला हवी असते ती मिळत जाते. सो तिच्याशिवाय माझं कुठलंच काम पूर्ण होऊ शकणार नाही आणि तिच्याशिवाय मीच पूर्ण होऊ शकणार नाही. सो शेती मला छान वाटलं. मी आईला स्टेजवर लहानपणापासून बघते, पण अशा कार्यक्रमात आणि सिद्धू आणि अमयाच्या आई बरोबर एक आई म्हणून तिने इथे येऊन करणं निवेदन मला खूप मस्त वाटलं. आणि इन जनरलच आयांनी हे केलं म्हणजे मला ह्याचं इतकं भारी वाटलं की रिअल आई, रिअल मम्मी, आम्ही भावंड, खूप खूप बरं वाटलं मला. थँक्यू हेमंतजी, आज तुम्ही हे घडवून आज काही खरं नाही. सासू आणि लेक मिळून आज बहुतेक रात्री पार्टी ते हे लावलंय, हार बीर घातले बकऱ्याला आता. माझा चिमण्या आहे. तर मीडियाला काही प्रश्न असतील तर आपण ते प्रश्न घेऊया. मी काय म्हणते की रिअल नाही, एक सेगमेंट होऊन जाऊ दे. ओके. फोटो तुमचा होऊन जाऊ दे आणि अच्छा. मग आपण अच्छा, बरं. सो मग पहिले फोटो घेऊया आणि मग नंतर प्रश्न घेऊया. पेरले भाई थोड़ा कैमरा नीचे, भाई थोड़ा नीचे, थोड़ा बस. हो जाए तो मुझे बता देना. नहीं तुम ले लो, थोड़ा हाथ नीचे रख के ले लो. वीडियो है, हम लोग का वीडियो है, चलते रहेगा. फटफट क्लिक कर दो. लो क्या हाथ ले हाथ. थैंक यू. अभी क्या एक कपल अरे ले ये ए भाई थोड़ा नीचे, भाई मुंडी दोस्त थोड़ा नीचे. काट दे. थँक यू. थँक्यू. चला ये कडक हो. आता मी आयांना विनंती करतो की कृपया बसून. थँक्यू सो मच. थँक्यू. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. चला मी आता बाकीचे कास्ट मेंबर्स, राजसी भावे, मिताली मयेकर, आणि तृप्ती. एक हा फक्त कास्टचा फोटो आधी होऊन जाऊ. हाथ नीचे ले दो. भाई थैंक यू.
चला हे बी ले. थैंक यू. थैंक यू. चला चलो नेक्स्ट. मराठी वाले बहुत सवाल पूछते हैं का 2-3 में खत्म हो एक मला हेमंत बद्दल एक बोलायचं राहिलंय. आम्ही जेव्हा या चित्रपटाचं वाचन केलं तेव्हा प्रत्येक व्यक्तिरेखा ज्या रीतीने हेमंतनी वाचली त्याच्या 50% जरी आम्ही करू शकलो ना तरी आय थिंक वी हॅव डन अ गुड जॉब. हाँ चालू है. कान में आ रहा. मी त्याच्यापेक्षाही जास्त छान काम केलेलं आहे आणि त्यामुळे सिनेमा अजून छान झालेला आहे. तो खऱ्या अर्थाने फर्स्ट क्लास झालाय तो तुमच्या कामांमुळे. सो आता काही मीडियाला प्रश्न तर आपण ते प्रश्न घेऊया. चला. कुठे कुठे सॉरी हां फर्स्ट क्लास त्या भूमिकेबद्दल काय सांगाल? काय सांगाल तुला? मला ह्या सगळ्या अतरंग 3 मुलांच्या आईची भूमिका मी केलेली आहे आणि घरामध्ये कशी त्या आईला सगळी आपलं सगळं कुटुंब एकत्र असावं. आता ही भावंड भांडतात, एक घरीच यायला तयार नाहीये, काहीतरी कारणाने रागावलाय. एका मुलाचं पण असं चाललंय ही आईची वडिलांची लाडकी, हा आईचा लाडका, माझं काय. सो तिघांचेही जे काही प्रॉब्लेम्स असतील किंवा घरातले जे तुम्ही सगळे एकत्र या, सगळे एकत्र राहा, सगळ्यांनी एकत्र जेवायला बसावं, सगळ्यांनी एकत्र असावं ही तिची इच्छा आहे. ते अख्खं घर एकत्र धरून ठेवणं हे त्या आईचं बेसिकली तिचं काम आहे. तेच तिला वाटतंय, तीच तिची आंतरिक इच्छा आहे. आणि हे वाक्य तिचंच आहे, आता एकत्र यावंच लागतं. या चित्रपटाचं म्युझिक आणि टीझर अशोक मामांनी बघितलं असेल, त्यांची काय प्रतिक्रिया होती? अच्छा हा नाही, त्यांनी असं म्हटलं की टीझर खूप छान आहे, आता सिनेमा बघूया. अर्थातच ते कौतुक फारच कमी करतात. आता एकत्र बघावं. नाही पण टीझर खूप छान आहे असं बोलले, हेच केवढं मोठं कौतुक आहे. हॅलो हेमंत सर. सॉरी तुमचा ट्रेलर आता मी पाहिलेला आहे, तर नावाप्रमाणेच तो फर्स्ट क्लासच आहे. थँक्यू. आणि मला हेमंत सर तुम्हाला एक प्रश्न विचारायचे की आम्हाला कळलेलं आहे की हा चित्रपट तुमच्या गावी शूट झालेला आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? शिरूर तालुक्यातलं पिंपरखेड नावाचं माझं गाव आहे आणि त्याच्या आसपास मंचर, नारायणगाव, आंबेगाव तालुका, शिरूर तालुका, पारनेर तालुका, जुन्नर तालुका अशा भागात या चित्रपटाचं शूट झालंय. खरं तर खूप देखणा परिसर आहे, पण तो कधी एक्सप्लोअर झाला नव्हता. त्याचं कारण तिथे शूटिंगला लागणारं इन्फ्रा जे असतं ते नव्हतं कधी. आणि हा क्षितीचा हट्ट होता की हा चित्रपट आपल्या गावीच शूट व्हायला हवा. आणि आज तो शूट झालाय. प्रचंड आनंद होतोय की आपल्या हक्काच्या मातीत, आपल्या जमिनीत हा चित्रपट शूट करता आला आणि छान वाटतंय. आणि मला अमेयासाठी एक प्रश्न आहे. नाही, पाणी पिऊन देतो. नाही, पाणी पी. ओके, आत्ताच अशी ओळख करण्यात आली की वाघाची आई. तर वाघाची एक शिकार झालेली आहे एका हरणीकडून, तर वाघ अजून वाघच आहे का की त्याची चुकी झालेली आहे? तुमच्या प्रश्नातच उत्तर दडलेलं आहे. मी काय सांगू, पण काय शेळी म्हणजे गोट. गोटचा फुल फॉर्म होतो ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम. माझी शेळी व्हायला हरकत नाही. ओके, आणि शेवटचा प्रश्न तुझ्यासाठी आहे सिद्धार्थ. आईने कौतुक केलं मुलगा म्हणून, पण मला बायकोकडून ऐकायचं एक नवरा म्हणून तू कसा आहेस?
आज मी प्रयत्न करते. घरचे वाद घरी ठेवा प्लीज. माझी विनंती आहे. क्षिती तुलाही प्लीज. सिद्धार्थ आणि माझा हा पहिला चित्रपट आहे, त्याच्यामुळे नवरा म्हणून तर मी अनेकदा त्याच्याबद्दल बोललेच आहे वेगवेगळ्या इंटरव्ह्यूजमधून की तो खरंच 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 खूप चांगला आहे. मी अजिबात खोटं नाही म्हणत आहे. पण यावेळेला मला त्याचा एक वेगळा पैलू एक्सप्लोअर करता आला जो को ॲक्टर म्हणून आम्ही एकत्र काम केलं त्याच्यामुळे झालं. आणि मला खरंच खूप मजा आली. मी अगदी खरं सांगायचं तर मला एक बारीक दडपण होतं, कारण नवऱ्याबरोबर काम करते ही एक्साइटमेंट आहेच आहे, पण सिद्धार्थ चांदेकर बरोबर काम करते ह्याचं थोडं मला दडपण होतं. पण अर्थातच सिद्धाने ते असं पळवून लावलं. खूप मजा आली मला एकत्र काम करताना. आणि मला त्याची बिहाइंड द कॅमेरा प्रोसेस बघता आली जी कधी मी अनुभवली नव्हती आधी. सो या ओव्हरऑल आम्ही मज्जा करतच काम केलंय. म्हणजे मितालीच्या मते सिद्धार्थ चांदेकर हे प्युअर चांदी आहे, चांदीचं वर्क. प्युअर येस. सोनं होईल बघ सोनं. तो तेवढं वर्कही करतो त्यामुळे आमची कामं काढून घेऊ नका. आम्ही 2 अँकर. तर माईक हवाय. माईक. हेलो मैडम. हाँ बोलो बोलो आवाज कुछ भी आवाज आ रहा क्षितिज मैडम. हो हो पानी पिया पानी पिया. पानी पी रहा है. पानी पी रहा है. पाणी पी रहा है. मॅडम फोटोग्राफी मध्ये तुम्ही ट्रॅक्टर चालवताय. हो हो. तुम्ही रिअल लाईफ मध्ये ट्रॅक्टर चालवताय की असं? मी नाही चालवला, त्यांनी चालवला. हा काय बघितलं नाही काय पोस्टरवर. हो. तुम्ही चालवलं का खरं कधी ट्रॅक्टर? मी नाही चालवलं. आणि तेव्हा मला चालवायचं होतं, हे दोघं नाही म्हणाले, ते घाबरले त्यांच्या जीवाला. पण मला एकदा आता आमच्या गावी आमच्या शेतावर ट्रॅक्टर आहे, तर यावेळेला आता मी जेव्हा जाईन रिलीज वगैरे सगळं झाल्यावर तेव्हा मी हा प्रयत्न करणार आहे खरंच ट्रॅक्टर चालवण्याचा. थँक्यू मॅडम. आमच्या शेतात बिबट्या आहे, तो या प्रयोगामुळे नक्की पडून जाणार. बिबट्या गायब. निवेदिता मॅडम. हो. हा निवेदिता मॅडम. हा घे. मॅडम तुम्ही आईचा रोल करतात तर तुम्ही नेहमी सगळ्यांच्या मध्ये सगळ्या पिक्चरमध्ये मी आईचा रोल केलाय, कधी मुलाचा केलाय. ते तुम्हाला असं वाटत नाही कोणता वेगळा रोल करावा कधी? वडिलांचा कसा करणार? लाईटमुळे तू दिसत नाहीये, पुढे दिसत नाहीये. स्टेजवर जा. आणि दर्शक उभा आहे इथे, छान म्युझिक डायरेक्टर आहे, अप्रतिम कॅमेरामन आहे, अशी इथे छान आमची प्रोडक्शन असिस्टंट, सगळे अमेझिंग टीम आहे. तर हा तुमचा प्रश्न मला इतका आवडलेला आहे. तर ह्याचा तुम्ही प्लीज जरा काहीतरी ह्याच्यावरती विचार करा आणि तुमचं पुढचा सिनेमा एक मला घेऊन केंद्रस्थानी मी असेन असा प्लीज काढा. आणि मग त्याच्यामध्ये मला मी ती हिरोईन असली पाहिजे, नुसती कोणाची आई असते. मी सगळ्या हिरोईनच्या गोष्टी करायला तयार आहे. सो थँक्यू सो मच. शूटच्या दरम्यान आम्हाला मोह आवरला नव्हता. एके रात्री मी आणि निवेदिता मावशी मिळून उदयी वसंत फुलताना याच्यावर नाचही करून झालं. सो त्यांच्याबरोबर नाचायला मिळणं काय आहे आशिष. हेमंत सर, congratulations. Kshitij ma'am, congratulations to the entire team for bringing a beautiful film. Myself Raj Nada from the Big Fan Show. मैम इसमें और एक बहुत बड़ा योग हुआ है. 2 biggest company of Bollywood has contributed. One is Anand Rai sir's Color Yellow,
and Bhushan Kumar sir's T series. How this magic happened, and will we be seeing more films where Bollywood big giants coming and helping Marathi industry and contributing to Marathi industry to take it further? I actually think more than helping, I think when we narrated the story to them, they really wanted to be associated with something which is so rooted, which is so close to what we all have lived. I personally do not have a village to go back to, but most of us do. And I think what Anand sir, especially I can tell you about him, because we met and I narrated the story to him, and he really liked the idea of being in a joint family, because that is not something that we see so often today, and that is what is in the film, that is what is the crux of the film. And I think more than just as Bollywood big companies, which definitely they are, and that is not the only reason I think they were associated. I think they really loved the concept. They really wanted to explore this side of cinema, and I'm extremely grateful to T-Series and Color Yellow. And it's great to see different film industries coming together for something that they believe in. Absolutely. Thank you, ma'am. Thank you. I would like to add Panorama also. They are distributing this film. So Panorama, Murli sir hai yahan pe. Thank you. Congratulations to all of you. शितीच्या इंग्रजीसाठी जोरदार टाळ्या वाजवा. चलो डन. आणखी कोणी यानंतर इंग्रजी वाचन बंद दिसत नाही. मधुरा शिदाय कलाकृती मीडिया. हाय. सो सगळ्यात आधी कॉंग्रॅच्युलेशन्स, खूप कमाल झालाय ट्रेलर, आवडला, खूप मजा आली बघताना. आणि तुमचा जो बॉन्ड आहे जो आम्हाला ऑनस्क्रीन बघायला मिळतोय, सो मला ऑफस्क्रीन काय काय धमाल केले ते ऐकायचे. कारण का मला वाटतं अमय, सिद्धार्थ आणि हेमंत, तुम्ही तिघं जण खूप जास्त आधीपासून ओळखता एकमेकांना, मित्र आहात. सो सेटवरती काय काय धमाल केली सांग बरं अमया, काय काय केलं सेटवर? मी आणि अमयानी बरोबर 20 का 21 वर्षांनी एकत्र पुन्हा काम केलं. याच्या आधी आम्ही प्रायोगिक नाटकं, मग स्वतःच्याच नाटकाची पोस्टर्स चिकटवायला जा, सकाळ पेपरला जाऊन जाहिराती द्या, ही सगळी कामं केली. पण मध्यंतरी काही योग जुळून आला नाही. मी त्याचं काम बघत होतो, तो माझं काम बघत होता, आणि एकमेकांना आम्ही सांगायचो सुद्धा की याच्यातलं तुझं खूप छान झालं काम, खरेपणाने वाईट झालं हेही सांगितलं एकमेकांना मधल्या काळात. आणि या चित्रपटाच्या निमित्ताने तो योग जुळून आला, आणि मला खूप छान वाटतं हे सांगताना की बरं झालं या चित्रपटाच्या निमित्ताने हा योग जुळून आला. कारण तुम्ही जेव्हा चित्रपट पाहाल तेव्हा माझा जो सोनू आहे किंवा माझा जो प्रशांत आहे, तो अमया इतका गोंडस कोणीच केला नसता. हॅलो सर, मंगेश, लॅमलॅक मराठी, इकडे सेंटर मध्ये सेंटर. त्यांचा प्रश्न मध्ये राहिला. सॉरी यांना बोलायचं आहे. सॉरी. धमाल मजा मस्ती आम्ही काय काय केलं सेटवर आमच्या आयासमोर असताना आम्ही नाही सांगू शकत फारसं. त्या काकू, यू विल बी सरप्राइज्ड. नको, कसं आहे, आपण छान बोलतो एकमेकांशी, रोजच्या रोज फोन होतात. तुम्ही शांत हो सध्या, तुमचं झालंय सगळं. पण मजा मस्ती जी काही आहे ना, ती आम्ही कामात सगळ्यात जास्त केली. म्हणजे कॅमेऱ्याच्या मागे जे काही आम्ही काय टाइमपास असेल किंवा जोक्स करणं असेल, हा तर याच्याशिवाय चांगलं शूट, याच्याशिवाय चांगलं युनिटी होऊ शकत नाही. मजा मस्ती करणं, एकमेकांची गप्पा मारणं, याच्याशिवाय चांगला क्रू तयार होऊ शकत नाही. पण आम्ही सगळ्यात जास्त मजा ही कॅमेऱ्यासमोर केलेली आहे, आणि सगळ्यात जास्त एन्जॉय म्हणा किंवा जे काही तुम्ही भावंड सगळ्यांची भावंड एकत्र आल्यानंतर जे काही अनुभवता ना, ते सगळं आम्ही कॅमेऱ्यासमोर अनुभवलेलं आहे. आणि सिनेमाच्या शेवटच्या दिवसापर्यंत खरंच शिती ही माझी सख्खी बहीण झाली होती, आणि अमया माझा सख्खा भाऊ झाला होता. कारण आम्ही इतके गुंतलो होतो एकमेकांमध्ये की खरंच जर का आम्ही खरंच सख्खे भाऊ बहीण असतो तर हे असेच असलो असतो असं वाटलं. शूटची रॅप पार्टी असते की नाही, म्हणजे शूट संपलं आणि आता मज्जा ये, तर हे भलत्याच मूडमध्ये होते तिघही. आम्ही तर ऑलमोस्ट डोळ्यात पाणी वगैरे होतं.
त्यांनी सेलिब्रेटच केली नाही ती रॅप पार्टी. आम्ही आमचेच करत होतो सेलिब्रेट. बहुतेक त्यांना ते आपण उद्यापासून एकत्र नसणार हे जरा खात होतं बहुतेक. मला वाटतं की ती धमाल मजा जी ऑफस्क्रीन चालू असते ना ती आमच्यासाठी चांगली असते. पण खरं जर तुम्ही ऑन कॅमेरा जे काम करता ते जर तुम्ही एन्जॉय करत असाल तर सिनेमा चांगला होतो आणि लोकांना तो बघायला मजा येते. पण 2 किस्से मला छोटेसे मी सांगतो. एक सीन असं झाला जिथे मला डोळ्यात पाणी होतं आणि असं सगळं बरंच काय काय होतं. तर ते हेमंतला कॅमेरासमोर बघून ते इतकं त्याचा त्रास व्हायला लागला की आपला मित्र आता एवढा त्रास करून घेतोय स्वतःला, त्याच्या डोळ्यात पाणी आहे. त्यांनी घट्ट येऊन मिठी मारली तर त्यांनी माझं सांत्वन करणं अपेक्षित आहे तर मीच त्याचं सांत्वन करत होतो. इट्स ओके, झालंय आता सीन. त्याच्याही डोळ्यात पाणी होतं. मग त्यांनी गालावर एक पप्पी दिली आणि म्हणला की छान वाटलं रे, इतक्या वर्षांनी आपण एकत्र काम केलं. ती माझ्यासाठी मी असं म्हणेन की हेमंत बरोबरची सगळ्यात अप्रतिम मोमेंट होती. आणि एकदा माझा एक सीन झाला आणि त्यानंतर सिद्धार्थ असं सगळ्यांची जेवणाची ऑर्डर घेत होता. तुला काय हवंय आज, तुला काय हवंय, तुला काय हवंय, हे ऑप्शन्स आहेत. तुम्ही म्हणलं तू कसली पार्टी देतोयस. तो म्हणला आज तू खूप छान सीन केलास ना, मला खूप आनंद झाला, तर मी आज सगळ्यांना तुझा सीन चांगला झाला म्हणून सगळ्यांना पार्टी देतो. तर हे असं स्पिरिट अनुभवायला मिळालं आणि ते असं उसणं आणता येत नाही. ते खरंच तुम्हाला एकमेकांबद्दल तेवढी आत्मीयता असेल, एकमेकांबद्दल तेवढा आदर असेल तर अशा प्रकारे तुम्ही काम करू शकता. तर माझे हे 2 किस्से या दोघांचे खूप कायम लक्षात राहतील असं वाटतं मला. सिद्धार्थ आणि अमयसाठी प्रश्न. मंगेश लँडलाईन मराठी. सिद्धार्थने इन्स्टावरती स्टोरी शेअर केली, एक पोस्ट शेअर केली होती. युअर बोथ आर वर्किंग आफ्टर 20 years. कवर्ड एसेमध्ये तुम्ही काम केलं होतं. तर ते एक्सपिरियन्स आणि आताचा एक्सपिरियन्स याबद्दल तुम्ही दोघं काय शेअर केला. बापरे, कवडसेचा काय एक्सपिरियन्स करू. आता ज्या सिनेमात आपण काम करतोय त्याच्यातच आपण पुढे जाऊन करिअर करणार आहोत हे माहितीच नव्हतं त्यावेळेला. कारण आय गेस मी काहीतरी 8वीत वगैरे होतो, तू 11वीत वगैरे असशील. आणि तेव्हा मी त्याचा लहान भावाचा रोल केला होता. म्हणजे मी सुबोध भावे यांच्या लहानपणीचा रोल केला होता आणि आम्ही आणि मकरंद अनसपुरे यांच्या लहानपणीचा रोल केला होता. पण माझा सिनेमा नाही येते 2 दिवसांनी, मला 16 दिवसांनी येतोय. तर तो एक्सपिरियन्स असा होता की आपण सिनेमामध्ये आहोत, एक सिनेमाचा कॅमेरा आपल्या समोर आहे ते, आणि प्लस तो डिजिटल कॅमेरा नव्हता, तो रीलचा कॅमेरा होता. आपण त्याच्या समोर होतो, घरघर आवाज येतो आणि समोर दिलीप प्रभावळकर, नीना कुलकर्णी यासारखे मोठे कलाकार आहेत. त्या ऑमध्येच आम्ही होतो अर्ध्याहून जास्त वेळ. आणि नंतर जसं जसं कामं करत गेलो तसं आम्ही एकमेकांना म्हणत गेलो की आपण करिअर तर एकत्र सुरू केलेलं आहे, पण आपण एकत्र काम का नाही केलंय. की आता येतोय बाबा अभिनय, खरंच कॅमेऱ्यासमोर कॅमेरा कळू लागलाय, तर तेव्हाचा अभिनय आपल्याला कोणी का नाही विचारत एकत्र करायला. तर ज्या वेळेला हेमंतनी सांगितलं की असं असं काहीतरी डोक्यात आहे आणि आम्या आहे, मी म्हटलं हे डन आहे. मी स्क्रिप्ट काय तू सांगायच्या आधीच डन आहे. आणि बरोबर 20 वर्षानंतर, कारण 1 जानेवारी 2005ला कवडसे हा रिलीज झाला होता आणि आता 24 जानेवारी 2025ला बरोबर 20 वर्षांनी आम्ही एकत्र काम करतो. आणि मधल्या सगळ्या पिरियडमध्ये भले आम्ही एकत्र काम केलेलं नसेल, पण आम्ही एकमेकांची कामं इतकी पाहिली आहेत की खरंच बरं झालं आम्ही 20 वर्ष काम एकत्र नाही केलं आणि या सिनेमात एकत्र काम केलं. कारण ते आता आम्ही गॅरंटीने सांगू शकतो आम्ही एकमेकांचं बेस्ट पाहिलेलं आहे याच्यात. आमचा पहिला सीन होता त्या सिनेमात, जो आमच्या दोघांच्या शूटिंगचा पहिला दिवस होता, की आम्ही असे झोपलेले असतो एका पॅसेजमध्ये, घरात झोपायला जागा नसते म्हणून. आणि दिलीप प्रभावळकर सर घरातनं बाहेर येतात आणि दोघांच्याही पृष्ठभागावर एक लाथ घालून आम्हाला उठवतात. तर मी असं म्हणेन की तेव्हा त्यांची मिळालेली लाथ ऑन स्क्रीन ते आता डिरेक्टरची मिळालेली कौतुकाची थाप असा आमचा प्रवास आहे. लाथ ते थाप असा आमचा चांगला प्रवास आहे. तर पुढेही असेच सिनेमे आम्हाला घेऊन जर करायचं डोक्यात असेल हेमंत सरांच्या, तर आम्ही तयार आहोत. मला आता कळलं रे आम्ही इतक्या वर्षांनी की का तूच असतोस अँकर. टेलिप्रॉम्प्टर नाही, काय नाही, डोक्यात गर असं इव्हेंट असा बांधायचा. क्या बात आहे.
लव्ह यू यार. खरंच हे किती कौतुक करतात ना सगळे. प्रेमळ आहेत सगळे. ही टीम कोणीच असं झालंच नाही की एकमेकांचा अपमान केला कधी, थट्टा केली, मस्करी केली, नाहीच. सतत प्रेम आहे ना. या टीम मध्ये 2 नवीन मेंबर्स आहेत. राजसी तुझ्या उजवीकडे. राजसी तूही बोल सगळ्यांविषयी, या सिनेमाविषयी. आता तुम्ही ऐकाल भारी बोलणं काय उगाच नाही आली आहे. कमाल राजसी. आधी सर्वप्रथम मी सगळ्यांचे आभार मानते की तुम्ही इथे एवढ्या संख्येने आलात आणि हा आमचा अमेझिंग ट्रेलर आम्हाला तुमच्याबरोबर शेअर करता आला, इथे बसून पहिल्यांदा बघता आला तुमच्याबरोबर, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि काय मी आत्ता असं इथे उभी राहून मी खूप स्तब्ध झाली की काय बोलू मी या सगळ्यांबद्दल, कारण एवढं प्रेम आहे माझ्या मनात त्या प्रत्येक व्यक्तीबद्दल. आणि जे काही महिनाभरापेक्षा जास्ती आम्ही एकत्र घालवला होता त्याच्या सुरुवातीला मला खूप भीती वाटली होती, कारण हे माहिती होतं ना की हे सगळे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत, ह्यांनी काही ना काहीतरी कामं केली आहेत एकत्र. त्यामुळे असं वाटलं नव्हतं की हे एवढं प्रेमाने सामावून घेतील, मला काय तृप्तीला काय. पण ह्या सगळ्यांच्या ह्यांची सगळ्यांची मनं खूप मोठी आहेत, त्यामुळे आम्ही अगदी खूप प्रेमाने सामावून गेलो त्याच्यात. आज हे आज सात्विक भाव आहे. राजसीचे आई बाबा आले त्यामुळे ती तेवढं असं हे बोलत नाही. शृंगार रस नाही. राजसीचं कौतुक आहे. राजसी वय 21, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेनझी असली तरी उत्कृष्ट मराठी भाषा बोलते ती आणि अप्रतिम काम करते. या सिनेमाचं सरप्राईज पॅकेज आमची राजसी आहे असं आमचं ठरवलं. जोरदार टाळ्या. एक दुसरा मेंबर तृप्ती, आमची मंजू, जी ट्रेलरच्या शेवटी तुम्हाला दिसलेली आहे, जी सिद्धार्थला विचारते की हे एकटेच एवढे गोरे कसे, जो संपूर्ण महाराष्ट्राचा प्रश्न तिने विचारलेला आहे. तर ही तृप्ती कसं वाटतंय? सिनेमाचा ट्रेलर आहे, सगळे जमलेले आहेत आणि तृप्तीकडनंच ऐकायला आवडेल. तृप्ती आणि माझी पहिली भेट आणि तृप्तीचं या सिनेमात असणं फार गमतीशीर आहे. म्हणजे मला सांगायला आवडेल, सर आले होते सातारा भागात प्रमोशनल शूटसाठी आणि जस्ट मी गमतीत सरांना म्हणाले की सर जिम्मा 2 पण आमच्याकडेच प्रमोशनला आला पाहिजे बरं का. तर सर त्याच्यावर हसले, काहीच प्रतिक्रिया नव्हती. मग त्याच्यावर परत मीच म्हणाले की बघा नाही तर तुमच्या 3ऱ्या सिनेमात मीच असायचे आणि मी होते म्हणजे आहे. सो ते असं झालं की सरांचा फोन आला की असं एक कॅरेक्टर आहे, तर एक छान मस्त मेकअप करून ऑडिशन करून पाठवा आणि मग बघूयात आपण पुढचं काय ते. आता एकतर मी राहते साताऱ्यात, मी अशा ठिकाणी राहत होते जिथनं मला हे सगळं मेकअप आणि हे ते सगळं करून मी त्याच्या आधीच एवढी एक्सायटेड झालेले की ऑडिशन करायच्या आधीच मी स्वतःला समजलं होतं की मी आहे सिनेमात. आणि मग ऑडिशन करून पाठवलं आणि 8 दिवस काहीच रिप्लाय नाही. गेलं यार, नाही आता नाही करत ते. पण फायनली सरांचा कॉल आला आणि मी मंजू करतेय. सरांनी जशी मंजू लिहिली होती मला वाटतं मी तसं उतरवण्याचा प्रयत्न केला, पण माझ्यापेक्षा सगळ्यात जास्त छान मंजू सर करतात. सगळे मान्य करतील इथं. हो. आत्ता इथे विशाल पोळ माझा असोसिएट, त्यानंतर आभा आहे, त्यानंतर इथे सत्यजित आहे, आपला DOP सत्यजित शोभा श्रीराम. आम्ही सेटवर जाऊन जेव्हा शॉर्ट डिव्हिजन करायचो, म्हणजे मग इकडून हा चालत येईल तिकडून त्या, सत्यजित सांगायचं प्रत्येकाने एक रोल करा म्हणजे ना कळेल कोण कुठून कसं चालत येतंय वगैरे. तर नेहमीची मंजू माझ्याकडे असायची आणि त्याचे व्हिडिओज फक्त त्याच्याकडे आहेत. ती जी मंजू आहे त्याचा शो नंतर आपण लावू. सो थँक्यू तृप्ती, थँक्यू. मी एकदा विनंती करतो टीम मेंबर्सना सगळ्या प्लीज स्टेजवरती या, आपण सगळ्यांचा एकत्र फोटो घेऊया. सत्यजित साठी जोरदार टाळ्या. या सिनेमाचा फोटोग्राफर अमित राज, ज्यांची अप्रतिम गाणी या सिनेमाला मिळाली आहेत. प्रतीक भोर, EP सगळेच या टीम मधले प्लीज सगळे या. मुरली सर प्लीज या सगळे या. प्रचिती, टीम मधले कोण कोण आहे? T-Series टीम, कलर येलो टीम, प्लीज सगळे या.
पूरा भर जाएगा तो स्टेज। शुभी आ जाओ, इसका भी वर्टिकल निकालते, आ जाओ। हाँ आ जाओ, गरम आ जाओ। नील सब लोग ठीक है, चलो आ जाओ सब लोग। राधा प्लीज कम। कविता, पूरी टीम प्लीज, फुल टीम, जो भी है टीम मेंबर्स प्लीज। ये वहाँ अरे बस पे फोटो खींचने नीचे आ जाओ। होने तो सेकंड होने तो एक बार मार, फिर 10 मिनट ऊपर नीचे कर रहा है। चल ले फटाफट ले, मैं कट कर दी। रेडी एवरीवन से फर्स्ट क्लास दाभाडे, फर्स्ट क्लास दाभाडे। हुर्रे हुर्रे हुर्रे। Thank you.